तर हॅलो मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग आहे आणि पियुषचा बर्थडे. तर आता आपण आलेलो चॉकलेट बाउल खायला. पियुषची चॉकलेट बाउल खायचा होता. तर त्यामुळे आपण चॉकलेट बाउल वगैरे खायला आलोय. तर बघू आता येईल आपले चॉकलेट बाउल थोड्या वेळात. तर आता आपण पियुषला विचारूया का पियुष काय करते म्हणून. तर बघू पियुष काय करते. काय करतोय रे? शिवकुमार. Spicy meat. Yeah, boy. मतलब खायचे का? हे काय? देऊ का? यो काय? हा? हे काय? चल एक चल. चला. आपण खेळू आता. हो हो भाईला दोन्हीकडनं आहे. हे बघा भाई, ह्याला दोन्हीकडनं आहे बघा. एक भाई इकडनं पण हा जाऊ शकतो आणि इकडनं पण जाऊ शकतो. मतलब मेरा जो प्लान है वो फ्लॉप हो गए. अभी क्या जीतना तो पड़ेगा उसको. मतलब वो देखो पीयूष जीत गए. इधर देखो जीत गए तो वैसा ऐसा उस एंगल में जीत गए भाई. वंस मोर दिस इज वन मोर. मतलब ये देखो ना, पुलिस वाली गाड़ी की चाबी हमको वही पकड़ने में लगता है. ये पुलिस वाली चाबी है हमारे पास मस्त रहेगी. और इधर देखो फ्लावर पॉट बेवर पॉट लगा है. हेलो. हो. तर मित्रांनो, आमचा चॉकलेट बाउल वगैरे आलेला आहे सगळा. तर मग दाखवू चॉकलेट बॉल. फ्यूजचं चॉकलेट बॉल हे देखील. हे बघा फ्यूजचं चॉकलेट बॉल. हे बघा फ्यूजचं चॉकलेट बॉल आणि माझं चॉकलेट बॉल मला दाखवू. हे बघा, यो माझा चॉकलेट बॉल आहे. म्हणजे आम्ही दोघं जण आलेले चॉकलेट बॉल खायला. त्याला खायचं होतं चॉकलेट बॉल. तर बोललो आता ते बघू आपण, म्हणजे खाऊन बघू की कसं आहे. तसं तर खाल्लेलं आहे, पण भाई म्हणजे इच्छा आहे नाही. मी जो त्याला बोललो होतो शॉर्मा खायला जाऊ, पण बजेट बी ठाम आहे रे. पण श्रावण वगैरे चालू आहे त्यामुळं. आता बर्थडे येतो, तुम्ही हा बर्थडेचा ब्लॉग नक्की बघा. बर्थडे म्हणजे काय काय होतं, आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो, कुठले कुठले केक्स खातो. तर चला आपण भेटूया थोड्याच वेळात. मग हे बघा माझ्या हाताला अख्खा चॉकलेट लागलेला. आणि आता हे दोन दोन चॉकलेट बाउल आहे ते मी एकटा खाणार आहे, कारण की ती इतकं जात नाही. आता माझी पण ही जी टूथ असते किंवा बोलतात त्याला स्वीट टूथ, ते एकदम हार्ड आहे. म्हणून मी काय पण किती पण खाऊ शकतो. तर भाई आता मी खाणार आहे. आणि हा जो आहे तो आहे डार्क, म्हणजे ट्रिपल चॉकलेट वाला. आणि तो फक्त दुधाने बनवलेला आहे. तर आता आपण जाऊ, म्हणजे काही निघत पण नाही मेंढी. बर्थडे त्याचा आहे पण त्याला जात नाही. आता मी काय करू, त्याला बोललेलो पहिले पिझ्झा नाही तर शर्मा खाऊ. किती आवरेट आहे. मला भाऊ किती आवरेट आहे. दोन दोन चॉकलेट बाउल खातोय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मी त्याला बोललो होतो की तू पिझ्झा खाऊ आपण किंवा शर्मा खाऊ. चल एक शर्मा नाही श्रावण आहे, शर्मा नाही खाऊ शकत. पण पण भाई तू हे तर करू शकतो ना, काय बोलतात त्याला, पिझ्झा तर खाऊ शकतो ना. हे बघा इतका मोठी घाण घाण झाली होती भाई. त्याला मी बोललेलो पहिले की आपण पिझ्झा खायला जाऊ. आता तू खा ना यार, बघा जेवढा जातोय तेवढा. तर मित्रांनो, तर आता आम्ही इकडनं चॉकलेट बाउल खाऊन निघालेलो आहे भाई साहेब. तर हे बघा मी पुन्हा एकदा असं म्हणजे घेऊन आलेलो आहे भाई. धावा लागला आपल्याला, म्हणजे मी हारलो भाई, हारलो. म्हणजे मी 2 चॉकलेट बाउल खाणार होतो, पण त्याच्यामधला पण मला अर्धा पार्सल घ्यावा लागला. आणि तू लवकर चल कारण की पाऊस येणार आहे. म्हणजे अर्धा मी पार्सल घेतला, फ्यूजचा खाणार होतो मी, पण नाही गेला आपल्याला. म्हणजे मी ट्राय करणार होतो, पण बोललो ट्राय ट्राय बट डोंट ट्राय, म्हणजे नको खायला आपण या गोष्टी. त्यामुळे मी बोललो की आता जाऊ दे, नको खाऊया. आणि पार्सल घेतलंय मी, आता बघू घरचे खाते, जाऊ दे. माझं आता पोट फुल झालंय, म्हणजे असं वेगळं वाटतं पूर्ण कशात गोड गोड झालाय. म्हणजे तिकड काहीतरी खावं लागेल त्याच्यावर. आणि आता पियुष बघा जस्ट ड्रायव्हिंग वगैरे करतोय. आणि आता आपण घरी चाललेलो आहे. मला फक्त घरी पोहोचेपर्यंत भाई पाऊस असा आला नाही पाहिजे. जर पाऊस आला तर वाट लागली. आणि भाई पाऊस आला, मी कॉलेजवरनं येतो ना मला डबल भिजलेलो, पूर्ण अख्खा भिजलेलो. आणि जर आता डबल भिजलो ना तर मला घरी कुत्रे सारखे मारतील. म्हणून घरी मी भिजून नाही गेलो पाहिजे. आणि पियुष पण
घरी फिरून नाही गेला पाहिजे ज्याप्रमाणे पियुष ड्रायव्हिंग करतोय. मतलब उसका आज का यही अंदाज है कि वो बाइक रेस में हिस्सा लेने वाला है. तो चलो हम मिलते हैं आपको आगे आगे. तो आप देखते रहो आगे आगे. आपको बोला था कि हम मिलेंगे आगे आगे, पर इधर बहुत खड्डा होने के बावजूद हम इधर मतलब ऐसा आस्ते आस्ते जा रहे हैं. मतलब ये हमारा शाहपुर का रास्ता है, और ये रास्ते पे हम आज आप देख भी सकते हो. इधर हमारे इधर का शॉर्मा का जो दुकान है वो बहुत पनवती दुकान है, वो कभी भी चालू नहीं रहता. जब भी हमको मन करता है, मतलब अभी श्रावण चालू हो गया तो उसने बंद ही कर दिया डायरेक्ट. जब भी श्रावण नहीं चालू हुए तो साला मतलब वो सतत चालू रहता था, पर अभी साले ने बंद कर दिया वो दुकान. मेरे को पता नहीं ऐसा क्यों करती हो भाई. हमको भी मतलब जीव है, हमको भी मतलब खाने का मन करता है, पर भाई तुम हमको भी खिलाओ ना यार. मतलब हम जब भी आते हैं खाने के लिए तभी आप बंद क्यों रखते हो, ये मेरा अंदाज है. और पीयूष भाई एटीट्यूड से और जिस दिमाग से वो गाड़ी चला रहे हैं, पर उनको पता नहीं वो गाड़ी किस चीज पे चला रहे हैं. जैसे हम बाइक राइडिंग के लिए बैठते हैं वैसे वो गाड़ी चला रहे हैं. तो अभी पता नहीं वो एक दिन में बाइक राइड हिस्सा जो है वो ठान लेंगे, क्योंकि आज हमको पता चल रहा है वो बाइक राइडिंग में जाने वाले हैं. उनका मुताबा यही है कि वो आज बाइक राइडिंग कर रहे हैं. हाँ मुद्दाबा भाई, ये देखो चॉकोलिसिस हमारा इधर का पहले जाने का प्लान था, पर बदल गया. मैंने उसको बोला था कि तू भाई पिज्जा खाएगा क्या. तो देखो पीयूष कुछ तो बोल रहा है माइक में. ही व्हिडिओ मराठी आहे का हिंदी आहे मला ते सांगा ती. अरे ती व्हिडिओ मध्ये मध्ये हिंदी होते आणि मध्ये मध्ये मराठी होते. मतलब जो लैंग्वेज है हमारा वो हम कैसे भी बदल के बोल सकते. मतलब जो आधे करके महाराष्ट्र है तो महाराष्ट्रन बोलते ऐसा. मतलब आप देखो ना इधर का कैसा सन्नाटा है भाई. तो जो महाराष्ट्र है वो देखते ऐसा क्यों तूने गाड़ी उड़ाए रे हल्कू रे. मैंने उसको पहले बोला था कि भाई तू पिज्जा खाएगा क्या, तो वो बोला नहीं तेरे पास पैसा है. तो मैं बोला अरे तू पैसे की क्यों चिंता करता है, जाएंगे खाने के लिए. तो मैं बोला था कि भाई चल जाते पिज्जा खाने के लिए, पर वो नहीं, वो बोल रहा था नहीं चॉकलेट बाउल ही खाना है. पर अभी चॉकलेट बाउल भाई लेके आया तो खत्म ही नहीं हो रहा था उससे. तो अभी आधा पैक करके हम घर पे लेके जा रहे चॉकलेट बाउल. और फ्यूज जैसे गाड़ी चला रहा है उसको लेने का है रेस में हिस्सा, और वो जाएगा उसका फंसा. तो हम देखते हैं अभी बर्थडे का अभी कुछ प्लान बन रहा है. बाबा हमारे बैठकी को गए हैं, अभी आएंगे बैठकी से तो देखते हैं. मतलब हमारे दादी ने हमको ये बोला था कि बाबा को जाओ बैठकी में जाके बोलो कि एक समाज करके वापिस लौट आना. पर अभी कैसा जाए, वो तो पहुंच भी गए. अभी क्या पता हम डायरेक्ट 10 बजे भी जा सकते हैं बर्थडे करने के लिए होटल में, नहीं तो प्लान बदल भी सकता है, नहीं भी जा सकते. अभी प्लान के ऊपर डिपेंड है पीयूष के बर्थडे का. और पीयूष ऐसा कुछ बोल रहा नहीं है, पीयूष सबको हाथ दिखा रहा है. क्या पता हाथ भी छोड़ दे है. आस्ते से गाड़ी चला, नहीं तो घर पे ये वीडियो दिख जाएगी और तू मार भी खा सकता है इस वीडियो के ऊपर. तो समझ में आ रहा है इधर वीडियो चालू है और घर में सब मेरा वीडियो देखते हैं, वो भी बार बार. तो ये जो चॉकलेट बाउल है तो एक मस्त है, एक मिल्क का बना हुआ था, तो मिल्क को पीयूष का गया नहीं. मैं ट्रिपल चॉकलेट का मैंने पूरा खाया बलजबरी, वो भी. अगर आपको भी खाना हो तो आप आ जाओ. और हमारे इधर भी एक स्टॉल है चॉकलेट बाउल का. और भाई मैं एक दिन गया तो उधर खाने, मत इतना मतलब अच्छा नहीं लगा था, पर था अच्छा. मैं उसको 10 में से कुछ तो 3 रेट करता हूँ. और जो मैं जिधर अभी कैफे में गया था मैं और पीयूष खाने के लिए, वो मस्त था. इधर क्यों गाडी रोकी डायरेक्ट गावात जायची आता. काय बोलतो म्हणजे ह्या घेऊन गा हे देखो शी भाई याच्यात पाय गेला माझा भाई. ह्या घेऊन गावात जायचे आता. आणि बाबा बैठक चालू आली असेल तर सांगायला सर भाई यो मला बोलतो सरळ, आणि या चॉकलेट बॉल घेऊन हातात जायचे काय नाही. ब्लॉग जो शूट चालू आहे आमचा. हे चल ना रे लवकर, चल लवकर. हे पकड, तुझ्या हातात पकड, माझ्या हातात कॅमेरा आहे. चला लवकर बैठो आता. तो आप हम जा रहे सगळ्यांसमोर बोलू. हमारे बैठक में बाबा को बताने का एक समाज खत्म होने के बाद आ जाओ. और ये देखो पीयूष
पीयूष भी और मैं भी जा रहा हूँ. और इधर काय असं बारिश डायरेक्ट बोलू? जा रही हो. बाबांना बोल तू जाऊन की समाज संपल्यानंतर या, एक समाज संपल्यानंतर बाहेर जायचे, असं बाबांना आपल्याला सांगावं लागेल भाई. नहीं तो तू ही बता, क्या बताएगा ना. आई विल ट्राई टू जस्ट नाउ. पर बारिश बारिश हो रही है और भाई लोग इधर मैं भीग रहा हूँ और मेरा मोबाइल और मेरा कैमरा भीग रहा है और मेरे को कुछ दिखाई नहीं दे रहा है. जैसे कि मैं इसका फ्लैश लाइट ओपन करके जा रहा हूँ. भाई इकडं नाही तासगाव चिकन. माझी पॅन्ट डायरेक्ट भेंडी सँडलच्या आतमध्ये पडली आणि खराब. हे बघा, खराबीच खराब. आणि पाऊस हा जोराचा येतोय, तुला वाटत नाहीये. चल लवकर. मोबाईल बंद कर ना. मोबाईलचा विषय नाहीये भाई. चल लवकर. मोबाईलचा विषय नाही. मोबाईलची क्वालिटी आपली हार्ड आहे. IP68 ची रेटिंग आहे. मोबाईलची केवळ पाणी पडलं हे तुम्हाला माहिती आहे का. आणि हा बघा ना, हा काय बोलतोय साला. अपने को क्या बोल रहा है, मेरे को ठीक है नहीं. इसको साला गाँव में आती है, देखो ना कैसा चल रहा है एकदम गड़बड़े जैसा. तो अभी हम देखते हैं भाई लोग कि हम ऐसा धारे गांव में और इधर बारिश का माहौल है और इधर बारिश हो रही है. अभी आगे आने के बाद जो हमने जो ये है ना, वो हम पार किया और उसके बाद वो बारिश वो बंद हो गई. पता है आपको. और अभी क्या पता नहीं, हम बैठकी के आसपास पहुंच गए. अभी हमको चलते चलते भाई जाना पडेगा. म्हणजे आपल्याला बैठकीच्या जवळ आलेलो आपण आणि थोडा आसपास आलेलो आहे. आणि किती दिवसानंतर मी पुन्हा एकदा गावात आलेलो. जॉब शाळा झाली माझी, 10वी झाली तेव्हापासून मी इकडे आलेलो गावात. आणि तुम्हाला आमच्या इकडे एक फेमस वडापाव दाखवतो जस्ट. हा बघा, हीच ती टपरी आहे. आणि इकडे आम्ही पहिले शाळेत होतो वडापाव वगैरे खायला येतो. असा 10 रुपयाला एक वडापाव, 12 रुपयाला एक वडापाव, असं काहीतरी. आता सध्याचा हे चालू आहे, काय म्हणतात त्याला, काय चालू आहे सध्याचा रेट. हा रेट चालू आहे वडापावचा. आणि आता आय डोंट नो आता बैठकीमध्ये काय चालू असेल. आणि इकडे जे आहे ते बैठकीमध्ये चालू झालेले आहे बघा. बाहेरनं तुम्हाला दाखवतो, ही आहे बैठक. तर सांगा, इकडे चालू झालंय. आणि मी कसं काय सांगू. ए तू सांगा. मी आता मोबाईल बोलना चाहोगे हमारे ब्लॉग में. हाँ, आपका बर्थडे तो आप इतना गोरा दिख रहे हो, तो आप कुछ बोलना चाहोगे. गाड़ी में इतना जोर जोर से गाना लगा है. ये देखो आप मतलब क्या खेल रहे हैं. और देखो ना जरा, ये गाड़ी से ऐसा हम जा रहे हैं. ओके. तर आता बहिणी आपण कार मधनं निघालोय केक घ्यायला. आणि आहे इकडचं केक शॉप भाई आता पडला असतो. केक शॉपच्या आतमध्ये आपण चाललेलो आहे. हे बघू. पेस्ट्री घेतात काय मग. केक घ्यायचं, केक घ्यायचे नाही. काय ना पेस्ट्री कितीला आहे. 150 रुपये आणि 390 रुपये. आलेलो आहे केक घ्यायला. आणि इकडे पेस्ट्रीचा प्लॅन चालू आहे. आणि कॅमेरा आहे तो पकडलेला आहे खाली. आणि ही पेस्ट्री थर्टी आपली का माहित नाही. असं थोडे होत बर्थडे. पेस्ट्री बर्थडेला पेस्ट्री जेवायच्या आधी कॅन्डल ही गावाची आणि साधी एक ही रेग्युलर आपली रेग्युलर जिरावर काय नाही मला पडशी खाली
दोन्ही गावाची असेल का ही गावाची तुमको मेरा ड्रेसिंग सेंस दिखा दे रुको जरा दिस इज माय ड्रेसिंग सेंस आणि मजा येते वाटत आणि इकडं पेस्ट्री मध्ये भागवले घेतलाय आणि त्याला जेवण बनवलंय गोड गोड नाव टाकते ना ही नाव नाही उगाच भाई इकडं पिझ्झा बीस एवढा आहे 90 केकचा पिझ्झा बे तुझ्या फ्री मांग रही फ्री अभी कितनी लिया तो पेस्ट्री थी जो इधर थी वो बॉक्स में आ गई है पेस्ट्री से बर्गर है और बटर स्कॉच सिंपल चॉकलेट भाई 135 ये पूरा खोल के चाहिए पण आलोय केक घ्यायला पण भेटले पेस्ट्री काय आलं कॅन्डल घेतली स्पार्कल घेतला दिस इज अ 90 डिग्री ऑफ केक्स चलो स्पार्कल तो बनता है क्योंकि अगर अच्छा लगना चाहिए ना बर्थडे मतलब ऐसा होना चाहिए बर्थडे जैसे तो स्पार्कल ले रहे अभी क्या पता इधर तो ऑफर लगी थी वो जो 31 की थी बाय 1 गेट 1 फ्री तो अभी क्या पता मेहंदी हम निकल रही मेहंदी ही जी चप्पल आहे ना ती फुल हार्ड आहे आणि माझी ही पॅन्ट आणि आम्ही ज्या गाडीत आलोय ती गाडी जस्ट भाई पेस्ट्रीवरती कोण भागवलं पेस्ट्रीवरती आणि वो तिकडनं आपण येतोय असं चालत 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 दिख रहा तो नहीं अभी क्या करे हम भी क्या कर सकते हैं जो दिख रहे हैं आदमी चलो मिलते हैं आगे तो दोस्तों हो तो हम अभी गाड़ी से निकले हैं सभी लोग ये देखो इधर से सब लोग निकल रहे और सभी लोग हम गाड़ी से निकल रहे और ये यार हाँ हमारा केक और अगर आप इस होटल को देख रहे हो तो ये आपको होटल बाहर से लग रहा है मतलब सस्ता है पर अंदर जाओगे तो बहुत महंगा है तो आप अंदर जाके देखिए जाएगा इस होटल को तो चलो लेके जाते हम यही होटल में आए आज मतलब व्हेज ही खाने का हमको म्हणजे आता आपल्याला व्हेजच खायचे जास्त करून कारण की श्रावण महिना वगैरे चालू आहे तर त्यामुळे पडलं असतो व्हेजच खायचं हा व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढतो व्हिडिओ आता आपण म्हणजे रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला बिअर दाखवू का थांबा जरा बिअर दाखवू ही आहे बिअर बाई हमारे होटल में आप देख सकते हो वेंडी मॉल में केक सब क्या लाइट एवढंच आहे 3,000 चला वो लाइट नहीं लगी थी वो वाली क्या वो वाला लाइन है बंद है क्या बंद कर देगा नहीं वो वाला लाइट चालू करना सर ये फिर तो पंखा हार्ड है दिस इज पेंटिंग कशाला कुठलं हा इकडे लाईट मस्त आहे चांगलं लाइट मैं बसल नंतर इधर मैं वीडियो निकालने के लिए आया हूँ मेरे को ब्लॉग निकालना है और इधर केक का चालू है केक खोल रहे तो दो हडेले वो देखें मतलब बहुत सस्ता केक सस्ता नहीं बोल सकते केक को हम लोग अच्छा केक जरा जस्ट ओपनिंग ऑफ केक मतलब केक आपको दिखाया जाएगा उसके लिए आपको सब्र करना पड़ेगा अगर भाई बंद कर दो क्या मेरा ऐसा प्लान नहीं
इस डोर को हमने बंद कर दिया है। अभी हम सब लोग इधर अकेले हैं। आपको केक दिखाया जाएगा थोड़ी देर में। केक नहीं है, पर वो जो पेस्ट्री है वो बहुत महंगी है। वो रेस्टोरेंट पे दिखाई जाएगी। आपको मैं दिख रहा हूँ उधर, पता नहीं पर दिख रहा होगा अच्छे से। अभी देखते हो, मतलब केक को उधर पैकेजिंग निकाल रही है। नहीं तो मुझे जरा आप देख सकते हो। क्या बोल रहे हो, क्या बोल रहे हो? देखो मेरे ऊपर कोई झुम्बर है, ऐसा काश मेरे घर पे भी झुम्बर होता। ये रहा झुम्बर और वेर आर यू गोइंग टू दिस नाउ? ओके ब्रो. तो आता मित्रांनो, मला बघा या आईपॉड का आला, का आला. अभी आप आगे के सिनेमेटिक थोड़ा सा जो है वो एंजॉय करो. पीरियड ऑफ द मेनू. और इधर हम आ गए हैं पीछे के साइड. इधर तो पूरा कचरा कचरा ही छे रे. काय? का आला? मेनू आली काय? मेनू 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 में ऐसा पहली बार लिखा है. मेनू डोसा, सादा डोसा, बटर सादा देखा. क्या हो गया रे लाले. सी फूड्स आज के स्पेशल बाउटी चिकन. चिकन तो नहीं खा सकते, ये भी खाना पड़ेगा. उधर ऑर्डर का डिस्कशन चालू है. देखो ऑर्डर में क्या आता है. ये इधर ऐसा बैठे, इधर केक को ओपनिंग हो गया है. एक काम करे, गई तब करे तो गई कोल्हापुर है, ठीक है. उनसे क्वालिटी कम आएंगे तो और एक बॉक्स बना लेंगे अपना भी. आवाज फैन का बहुत डेंजर है. हाँ, और रोटी रोटी ये है ना. काय काय कहाँ ला फिलहाल के लिए ये लेंगे आप ज्यादा वाला नहीं ना. बटर रोटी. बटर रोटी तंदूर रोटी. मतलब इधर प्लेट हो रहा है. प्लेट का तंदूर है. और हम लोग इधर से बाहर जाके भाई भाई हम इधर हमको बहुत ही बाहर आ गई इधर. क्यों 6 प्लेट छोटा के बड़ा. आप ऐसा ऑर्डर दिलाय का? फॅन बंद करायची होगा. सुना फैन बंद करो ना उधर का. अभी केक काटना है जरा. मतलब जो 1 लाख का जो सोने का टुकड़ा है उधर का. नहीं नहीं तो तिकडे है ना बंगा. त्याचा काय विषय. जो 1 लाख का जो सोने का टुकड़ा है वो हमको काटना पड़ेगा, क्योंकि जो केक पे हमने सजा है 1 लाख का टुकड़ा, तो वो हमको काटना पड़ेगा. म्हणजे आपल्याला जो तुम्ही आता तुम्ही बघितला असेल थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला जस्ट केक दाखवली होती की त्याचा प्राइस नाही सांगू शकत मी, पण तो त्याच्यावरचा तो गोल्डन तुकडा आहे ना तोच हार्ड आहे. हार्ड और गोल्डन का टुकड़ा है वो गोल्डन का टुकड़ा है. और एक गोल्डन का टुकड़ा देखो क्या कर रहा है इधर. ये देखो इधर फोन पे बात चल रही है. और गोल्डन का टुकड़ा जो है 1 लाख रुपीज, मतलब इक्नू सा टुकड़ा वो इक्नू से पेस्ट्री पर चिटका दिया है. आपको पता है वो कितना भाग है. उधर अभी फोन चालू इसलिए इधर ऐसा अपना ब्लॉग बना है. नहीं तो केक का कटिंग कब का, मतलब केक तो कब का ओपनिंग हो गया है, पर केक का जो कटिंग है वो अभी तक हुआ नहीं है. काश हमारा भी बर्थडे ऐसा होएगा. हमारा भी बर्थडे आने वाला है थोड़ी देर में. आप गेस्ट करो और कमेंट में लिख दो हमारा बर्थडे कब है. तो देखते हैं अभी क्या है क्या नहीं. और तुमको एक सुंदर सी इधर की पेंटिंग दिखाता हूँ जो कृष्ण भगवान की है, बनाई है. माची सान ले. तो मैं आपको एक कृष्ण भगवान की जो इधर की पेंटिंग है वो मैं आपको दिखाता हूँ जरा. बहुत सुंदर है, मस्त है. तो दिखाता हूँ. ये देखो ये जो है कृष्ण भगवान की पेंटिंग है. इधर गोल्डन गोल्डन किया है सब. ये आप देख सकते हो पूरा गोल्डन गोल्डन है और 1 नंबर बने. हाँ देतो. अरे सगळं दाखवायला पाहिजे ना, दाखवायला पाहिजे ना सगळं.
मतलब इधर अभी कैंडल जल रही है, ये देखो इधर ऐसा मोबाइल वोबाइल रखा है और कैंडल बिंडल चल रही है। ओके, तो आपको आप देखो बर्थडे कैसा हो रहा है। चलो Happy birthday to you. Happy birthday to you. सोने का टुकड़ा काट रही है, सोने का टुकड़ा देखो, सोने का टुकड़ा है इधर, और ये देखो खा रहा है सोने का। दिस इज 1 लाख रुपीज। देखो देखो इधर ऐसा खिलाने का काम चालू है। देखा ऐसा चालू इधर काम। तो इधर थोड़ी देर में फोटो सेशन भी चालू है, इधर सब लोग केक भी खिला रहे हैं, तो हमको भी जाना पड़ेगा। चलो गया है जस्ट सोने का टुकड़ा, और ये देखो ये भी केक में का सब गायब हो गया है, और इधर आया है स्टार्टर। ठीक है, स्टार्टर में मैं जो केक खाऊंगा सर्व मोठा केक सगळ्यात भारी ये चने गोळे वाटाय मतलब आपको पसंद आया म्हणजे आई तुला आवडला काय? इकडचे आवडले का तुला? म्हणजे इधर का जो पसंद आ गए। फूलदानी हमको रखना पड़ेगा क्योंकि वो हमारी नहीं है, आपली नाही आहे फुलदानी। आणि आपले दोन झाला इकडे एकच डिश आले। अरे आपण दोन सांगितलेलं ना, दोन मेरा इधर पचका तो मैं बहुत बड़ा मार खा सकता है, क्योंकि मेरे को पता नहीं है। 2 मिनिट एक्सक्यूज मी, ऐका ना, दोन म्हणजे एक चना कोळीवाडा दिला, अजून एक पाहिजे। हां अजून एक बाई, म्हणजे आता पचका झाला। आता सांगितलंय मी, तू पहिले बोलला एकच, अरे तू एकच बोलला, मला पहिले बोलला का एक चना कोळीवाडा सांग। आता त्यांनी दिलाय तो ऑर्डर। मित्रांनो आपला जेवण बिवण झालेला आहे, आता इकडं काहीतरी करायला आपल्याला बाहेर निघायचं। मस्त जेवण झालेलं आहे, एक नंबर कडा। खुला क्या देख तो फर्क इधर। का आला नको, हाँ देख ना, गेट खुला नहीं है, खींच खींच खुला ही है देख। पढ़ो कुछ तो दिख रहा था, मैं दिख रहा हूँ आपको। गेट खुल गया है हमारे लिए, चला लवकर। हो पप्पांकडे, पप्पा चल लवकर। बाबा काय घेतात काय? मे बी टॉर्च इस साइड है, काय आहे बाबा प्लीज। आईला ये हमने ले लिया स्प्राइट। स्प्राइट लेके मतलब स्प्राइट पीने से पोट हल्का होता है। ठीक है चला फटाफट। मतलब अभी इधर से धीरे धीरे जाना पड़ेगा। चला ना, आहे ना माझ्याकडे टॉर्च, या टॉर्चच्या आपण जाऊ शकतो। चला बॅटरी, हा भाई आमच्यासाठी गेट खोललेला आहे। आणि ही आहे कार। अंदरमध्ये तुम्हाला दिसत नसेल कोणी, इधर कोई आपको नहीं दिख सकता क्योंकि ये बच्चा बेटा है इधर। टिंग टिंग टिंग, कुठं जायचं ना आता?
हम हमारे ब्लॉग कॉपी फिनिश करते उद्याचा आला का त्यावेळेला कधी कुठे काय हा माहिती आहे तुला पाठवून काय पाहतो ना तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला सबस्क्राईब लाईक जे करायचं असेल ते करा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.